नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये। खरं तर हा व्लॉग खूप दिवस झालं शूट करून ठेवला होता मी, पण एडिटिंगला वेळ मिळत नव्हता आणि पोस्ट करू की नाही या दोन्ही कारणामुळे आपलं राहिलं होतं व्लॉग टाकायचा। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की माझ्या घरी भोगी जी आहे ती कशा पद्धतीने केली जाते किंवा भोगीच्या दिवशी काय काय केलं जातं। तर चला सुरुवात करूयात। तर सर्वप्रथम हे तीळ आणि तांदळाचं याला खरकटणं बोललं जातं, तर याने आमच्याकडे आंघोळ करतात। तर आंघोळ करून झाल्याच्या नंतर मी इथं देवपूजा केलेली आहे, कारण आज रविवार होता भोगीच्या दिवशी आणि भोगीच्या दिवशी रविवारच्या दिवशी सूर्यनारायणाची पूजा केली जाते। तर त्यामुळे इथं मी सर्वप्रथम देवपूजा करून घेतलेली आहे। पूजा झाल्याच्या नंतर मी स्वयंपाक केलाय। तर भोगीच्या दिवशीचा स्वयंपाक पण असाच खास असतो। तर हा आहे राळ्याच्या तांदळाचा भात, त्यासोबतच भोगीची जी मिक्स भाजी केली जाते, स्पेशल भाजी असते ही। तर याची रेसिपी आपण आपल्या रेसिपीच्या चॅनलवरती अगोदरच अपलोड केलेली आहे। तर ही भोगीची अशी मस्त मिक्सवाली भाजी आहे। त्यासोबतच आज तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरी बनवल्या जातात। तर इथं माझ्या बाजरीच्या भाकरी पण बनवून झालेल्या आहेत। यासोबत आजची रेसिपी शूट झालेली आहे। तर मसाला पुरीची ही रेसिपी आपण आपल्या रेसिपी चॅनलवर जाऊन पाहू शकता। तर हे सर्व स्वयंपाक झाल्याच्या नंतर मी सर्वप्रथम देवासाठी नैवेद्य काढला। तर अशा पद्धतीने मी सर्व देवाला नैवेद्य दाखवून घेतला आणि नंतर संध्याकाळच्या वेळेला मग मी बाजारामध्ये गेले, कारण मला सुगड किंवा आमच्याकडे त्याला खण म्हणलं जातं, जी पूजेची मडकी असतात छोटी छोटी, ते सुगड घ्यायचं होतं आणि त्यासोबतच जे वाणाचं सामान असतं ते पण घ्यायचं होतं। तर त्यासाठी इथे आम्ही बाजारात आलेलो आहोत। तर पाहू शकता सर्व संक्रांतीच्या सामानाने बाजार जो आहे तो फुललेला आहे। तर मला हळदी कुंकू पाहिजे होतं, कारण सर्वप्रथम महत्त्वाचं हळदी कुंकू, त्यानंतर सुगड आणि वाणाचं सामान होतं। तर हे सर्व घेऊन आम्ही घरी आलोत। तर घरी आल्याच्या नंतर आज मी तुम्हाला दाखवते की आमच्याकडे हा जो खण आहे तो कसा पूजला जातो किंवा कसा भरला जातो, आणि हे काम आमच्या इथे भोगीच्या दिवशीच केलं जातं। बऱ्याच जणांच्या इकडे हे संक्रांतीच्या दिवशी करतात, तर आमच्या इथे हे भोगीच्या दिवशी केलं जातं। तर घरी आल्याच्या नंतर मी सर्व भाज्या साफ करून अशा मस्त कट करून घेतलेल्या आहेत। तर यामध्ये मी घेतले गाजर, ढाळे किंवा चणे, बोर, ऊस आणि पेरू। त्यासोबतच ह्या लोंब्या आहेत गव्हाच्या, या मी भाजून साफ करून घेतलेल्या आहेत, या टाकायच्या आहेत। आणि यासोबत तीळ आणि तांदूळ असे मिक्स करून आमच्या इथे या वाणामध्ये टाकले जातात। तर मी हे मिक्स करून ठेवलेले आहेत, ते मी असं या वाणामध्ये टाकते आणि हे वाण जे आहे ते सर्व मी एकसोबत मिक्स करून घेते। आमच्या इथे याला वाण बोलतात, कारण हे पूजेला हे खूप महत्त्वाचं असतं, याचीच पूजा केली जाते। तर हे मी असं मिक्स करून घेते आणि जे खण बोलतो आम्ही याला, पूजेचे जे सुगड आहे ते मी इथे 10 घेतलेले आहे, कारण आमच्याकडे एका सुवासीन स्त्रीला 5 असतं, 5 पूजेची ही मडकी घेतात। तर माझ्या सासूबाई आहेत त्या सुवासीन वारलेल्या आहेत, तर त्यानंतर म्हणजे सुवासीन जर लेडीज वारलेली असेल तर तिची पण असं खण हा भरला जातो, त्याच्यासाठी मी इथे 10 पीस घेतलेले आहेत। तर हे माझं वाण मिक्स करून झालेलं आहे। तर आता आपल्याला हे आपलं जे खण आहे त्यामध्ये भरून घ्यायचं आहे। तर सर्वप्रथम काय करायचं आहे, जे आपलं सुगड आहे किंवा खण आहे त्याला आम्ही हळदी कुंकू लावून अगोदर पूजा करतो। तर मी इथं हळदी कुंकू चांगलं दिसावं किंवा हळदी कुंकू आपलं रसरस करावं असं बोलतात आमच्याकडे, किंवा ठसठशीत उठून दिसावं, यासाठी मी जे आहे ते हळदी कुंकू असं इथे लावते। ते कशा पद्धतीने लावते मी तुम्हाला ते दाखवते। तर तुमच्याकडे तुम्ही कशी संक्रांत साजरी करता किंवा कशा पद्धतीने वाण बनवता हे पण मला सांगा। माझी पद्धत तुम्हाला कशी वाटते हे पण मला तुम्ही नक्की कमेंट करा। तर अशा पद्धतीने इथं माझं दिसत नव्हतं कॅमेऱ्यामध्ये, त्याबद्दल मी सॉरी बोलते। तर अशा पद्धतीने इथे हे जे मी पाण्यात बोट बुडवते, नंतर कुंकामध्ये बुडवते आणि इथे असं याला 5-5 असे पट्टे ओढून घेते। तर अशा पद्धतीने लावल्याने खूप छान दिसते, म्हणून मी हे अशा पद्धतीने करते। आणि त्यासोबतच कुंकाचे आपले लावून झालेले आहेत, यासोबतच आपल्याला हळदीचे पण अशा पद्धतीनेच लावून घ्यायचे आहेत। तर मी हे जे सर्व आपले खण आहे किंवा सुगड आहे त्याला सर्व अशा पद्धतीने मी हे लावून घेते आणि पूर्ण लावल्याच्या नंतर पहा हे खूप छान दिसतं। तर असंच तुम्ही करता का नाही हे मला नक्की कमेंट करा, आणि असं केल्याने छान दिसतं म्हणून मी हे असं लावते। तर हे माझं एका मडक्याला माझं आता लावून झालेलं आहे 5-5।
तर अशा पद्धतीने पहा हे माझं लावून झाले. तर बाकीचे जे राहिलेले जे आपलं खण आहे त्याला पण मी असंच सेम लावून घेते. तर हे पहा अशा पद्धतीने आपले हे हळदी कुंकू लावून तयार आहे. तर पाहू शकता छान दिसतं का नाही हे मला नक्की सांगा. तर आता आपल्याला याच्यामध्ये जे आपण वाण बनवलेलं आहे ते भरायचे. तर हे वाण असंच रेडी करतात आमच्याकडे. तर हे वाण अशा पद्धतीने हे भरलं जातं. तर हे भोगीच्या दिवशी संध्याकाळी आमच्याकडे हे काम केलं जातं आणि हे वाण भरून असं हे नंतर हा खण जो आहे तो ठेवून द्यायचा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी एवढं शूट केलं होतं तेवढंच मी आज तुमच्यासोबत शेअर करते. तर तुमच्याकडे कसं खण भरतात किंवा वाण कसं बनवतात ते मला नक्की कमेंट करा. आणि माझं तुम्हाला पद्धत आवडली का नाही हे पण मला सांगा. आणि यावरती हे असं 2 ठेवतात आणि यामध्ये तीळ आणि तांदूळ भरतात. कारण ते दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण मंदिरामध्ये जातो तेव्हा ते वोसायला लागतं. आणि यासोबतच हे जे उरलेलं वाण आहे ते पण मंदिरामध्ये घेऊन जाण्यासाठी आणि दुसऱ्या दिवशी देवाला वाहण्यासाठी हे असं एक्स्ट्रा जे आहे ते असतं. आणि यासोबतच हा जो आता भरलेला जो खण आहे आपला यावरती नवीन कपडा किंवा ब्लाऊज पीस याला असं पांघरून घालतात आणि हे ठेवतात. तर आज एवढंच मी केलेलं आहे. तर कसा वाटला हा छोटासा ब्लॉग नक्की सांगा. ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद.